ऍडजॉइंट मेथड ही मेथड कशासाठी आहे? इनवर्स काढण्यासाठी, इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आपण आतापर्यंत इनवर्स कोणत्या मेथडने काढलेला आहे? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हणजे त्याच्यामध्ये रो आणि कॉलम. ओके. आणि आता पुन्हा इनवर्स काढायचा आहे, पण मेथड काय आहे? ऍडजॉइंट मेथड. ओके. पहा, टू फाइंड इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, बरोबर लक्ष द्या. मी इथे कोणकोणते पॉइंट्स लिहितो. पहिला पॉइंट, तुम्हाला जो कोणताही मॅट्रिक्स दिला असेल, तुम्हाला क्वेश्चन मध्ये, ठीक आहे, त्याचं पहिले काय काढायचं आपण? डिटरमिनंटची व्हॅल्यू. ओके. म्हणजे आपला पहिला पॉइंट काय येणार आहे? फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. ठीक आहे. ओके. सेकंड पॉइंट, डिटरमिनंटची व्हॅल्यू काढून झाल्यावर जो मॅट्रिक्स राहील त्याचे आपल्याला कोफॅक्टर्स काढायचे आहे. हा एक नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ अन एलिमेंट. जसं आता 2x2 चा जर एखादा मॅट्रिक्स असेल 2x2 चा, तर किती एलिमेंट्स असणार आहे त्याच्यामध्ये? 4. है ना. नंबर ऑफ रो 2 असणार आहे, नंबर ऑफ कॉलम 2 असणार आहे, म्हणजे 2 2 जा 4 एलिमेंट्स. त्या चारही एलिमेंटचे कोफॅक्टर काढायचे आपल्याला. चारही एलिमेंटचे कोफॅक्टर. 3x3 चा असेल तर 3 3 जा 9. 9 एलिमेंट्स असणार आहे त्यामध्ये, तर त्याचे आपल्याला 9 कोफॅक्टर्स काढावं लागेल. ओके. तर दुसरा पॉइंट आहे फाइंड कोफॅक्टर्स ऑफ एन एलिमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कोफॅक्टर काढायचं कसं हे थोड्या वेळानंतर मी तुम्हाला क्लिअर करून देतो समजा. ओके. कोफॅक्टर काढून झाल्यावर किती कोफॅक्टर्स मिळेल आपल्याला? 9. ओके. त्या 9 कोफॅक्टरचा आपल्याला मॅट्रिक्स बनवायचा आहे. मॅट्रिक्स जसं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा टर्म असेल, कोफॅक्टर आपण काढले, तर त्याचा आपल्याला काय बनवायचं आहे? मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि त्याला म्हणतात कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणू आपण? कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे. मेक कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणू आपण त्याला. ठीक आहे. ओके. चौथा पॉइंट, या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा म्हणजे एक मॅट्रिक्स झाला समजा, आपल्याला एक कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला आहे समजा, त्याला आपल्याला ट्रान्सपोज करणे आहे. ट्रान्सपोज माहिती आहे? ट्रान्सपोज माहिती आहे, आता माहित झालं असेल कदाचित. जो रो असेल त्याला कॉलम फॉर्म मध्ये लिहायचं, दुसरा रो असेल दुसरा कॉलम, तिसरा रो असेल तिसरा कॉलम. ओके. म्हणजे आता इथे काय लिहू आपण त्याला? कशामध्ये लिहायचं त्याला आपल्याला? ट्रान्सपोज मध्ये. ट्रान्सपोज मध्ये लिहिणे म्हणजेच त्याला ऍडजॉइंट मॅट्रिक्स मध्ये तयार करणे. ट्रान्सपोज मध्ये लिहिणे म्हणजेच काय? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. मेक ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. बाय ट्रान्सपोज. ठीक आहे. हा ट्रान्सपोज वर्ड लक्षात ठेवायचा. ओके. आपल्याला कॉलमचा रो बनवायचा आहे आणि आपल्याला तो ऍडजॉइंट मॅट्रिक्स मिळेल. फिफ्थ पॉइंट याच्यामध्ये असा आहे की ऍडजॉइंट मॅट्रिक्स मिळाला आपल्याला, हा ऍडजॉइंट मॅट्रिक्स, त्याच्यानंतर फॉर्म्युला यूज करायचा असतो आपल्याला. इनवर्स काढायचा फॉर्म्युला. ओके. हे बघा फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स. ओके. इज इक्वल टू, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे आपण हा पहिला पॉइंट पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. हा जो कोणताही एक मॅट्रिक्स ए असेल समजा, तर त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. ओके. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आहोत. ठीक आहे. तर इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स म्हणजे त्याचा अर्थ की ए डॅश, हे आन्सर आपल्याला काढायचं आहे. मग ए चा इनवर्स काढायचा आहे का? तर फॉर्म्युला काय लागेल? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे. आणि इंटू याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला हा ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बस इथे कॉपी करायचं आपल्याला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बस बाकी काही नाही. खतम. क्वेश्चन खतम. संपली.
अशा स्टेप्स मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्ही बरोबर वाचून घ्या. पहा आता कोफॅक्टर एलिमेंट्स. आता तुम्हाला समजा एक मॅट्रिक्स दिला असेल A इज इक्वल टू A11 A12 A21 है ना, आणि इथे A22. ओके, हा A11 का बरं आला इथे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, 12 का बरं आला? फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर पहिला जो 1 आहे तो रो साठी येत असतो पहिला नंबर, आणि दुसरा जो नंबर आहे हा 2 हा कॉलम साठी येत असतो. तर त्याप्रमाणे इथे हा सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे, तर सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे 2 1 असा आन्सर मिळेल आपल्याला. ओके, आणि इथे सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे. आता या प्रत्येक एलिमेंटचा आपण कोफॅक्टर काढू शकतो. कोफॅक्टर कॅपिटल ए ने डिनोट करतात. कोफॅक्टर कॅपिटल ए ने डिनोट करतात समजा. ठीक आहे, मी इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. पहा काय फॉर्म्युला कोफॅक्टरचा. म्हणजे AIJ कॅपिटल ए, म्हणजे याचा अर्थ की कोफॅक्टर काढत आहोत आपण, कोफॅक्टर काढत आहोत. ओके, इज इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे पहा, -1 कंपल्सरी -1. ओके, याचा पॉवर हा जो IJ आहे IJ, ठीक आहे, याचा प्लस I प्लस J जो कोणताही असेल. इथे 1 1 असेल तर 1 + 1 येईल. 1 2 घेतला तर 1 + 2 येईल. 2 2 साठी आपण काढत असेल तर 2 + 2 येईल समजा. ठीक आहे, त्याच्यानंतर इनटू m हा IJ. आता इथे m आलेला आहे. ठीक आहे, m म्हणजे मायनर. शब्द त्याच्यासाठी कोणता आहे? मायनर. म्हणजे याचा मायनर, या A11 चा मायनर, याचा मायनर. ठीक आहे, मायनर म्हणजे काय की ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे तो एलिमेंट ज्या रो मध्ये येतो तो रो हाईड करून टाकायचा, ज्या कॉलम मध्ये येतो तो कॉलम हाईड करून टाकायचा. ठीक आहे, आणि बाकी तुम्हाला जे दिसेल त्याला म्हणतात मायनर. ओके, काय सांगितलं मी तुम्हाला? ज्या एलिमेंटचा आपल्याला काय काढायचं असेल, मायनर काढायचं असेल, तर तो एलिमेंट ज्या कॉलम मध्ये येत असेल तो कॉलम हाईड करून टाकायचा. ओके, ज्या रो मध्ये येत असेल तो रो हाईड करून टाकायचा, आणि बाकी तुम्हाला जे दिसेल तो असणार आहे मायनर समजा. ओके, म्हणजे आता पहा A11 चा मायनर कोणता होईल? A22, कारण की हा कॉलम आणि हा रो आपण हाईड करून टाकू. ठीक आहे, A22 होणार आहे. हा टर्म आपल्याला इथे कॉपी करायचा, हा त्याचा मिनिंग समजा. ठीक आहे, A12 चा मायनर कोणता होईल? A12 चा A21. ओके, A21 चा मायनर कोणता होईल? A12. ओके, आणि A22 चा मायनर A11. तो टर्म आपल्याला लिहायचा समजा. म्हणजे 2/2 चा असेल तर डायरेक्ट तो टर्मच येणार आहे, आणि जर 3/3 चा असेल तर एक डिटरमिनंट फॉर्म होणार आहे समजा. 3/3 चा असेल तर डिटरमिनंट, म्हणजे इथे आपल्याला डिटरमिनंटची व्हॅल्यू काढावं लागेल, जे काही नंबर्स आपल्याला दिसतील त्यांचं समजा. ओके, समजलं इथपर्यंत? ठीक आहे, आता समजा मला या A11 चा कोफॅक्टर काढायचा आहे, मग मी कसा काढणार? A11. ओके, A11 बरोबर IJ नाही घेणार आपण, A11 म्हणजे 11 वरून लक्षात येतं की आपण याचा कोफॅक्टर काढत आहोत. ओके, आणि इज इक्वल टू, मग फॉर्म्युला काय राहील पहा, -1 चा पॉवर 1 + 1. ओके, आणि इनटू या A11 चा मायनर A22. ठीक आहे, आता मला सांगायचं आन्सर -1 चा पॉवर काय? 1 + 1 2. ओके, आणि इनटू हा A22 जसाच्या तसाच राहील, आणि -1 चा पॉवर 2 याचा आन्सर काय मिळेल? आता 1 आन्सर मिळेल. हे कसं काय ठरवायचं, 1 येते की -1 येते? 1 चा पॉवर तर 1 असेल, कोणताही असो, 1 चा पॉवर कोणताही असला तरी 1 असेल. पण जर हा पॉवर समजा, हे बघा, हे या दोन गोष्टी लक्षात ठेवा, -1 चा पॉवर समजा इवन असेल तर याचा आन्सर ओनली 1 येत असते, इवन असेल तर. ठीक आहे, आणि तोच -1 चा पॉवर समजा ऑड असेल तर त्याचा आन्सर मिळेल -1. म्हणजे जास्त विचार करायची गरज नाही. ठीक आहे, 1 + 1 केल्यावर आपल्याला ऑड मिळतो की इवन मिळतो हे लक्षात घेऊन घ्यायचं, त्याप्रमाणे पटकन साइन देऊन द्यायचं समजा. ठीक आहे,
आता याचा आन्सर 1 मिळेल आणि हा इंटू A22 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय मिळेल आपल्याला A22. हा झाला कोफॅक्टर समजा. ठीक आहे. मग पहिल्या टर्मचा कोफॅक्टर, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रत्येकाचा आपण कोफॅक्टर काढू शकतो. कोफॅक्टर काढला तर मग पॉईंट कोणता आहे कोफॅक्टर काढल्यावर? कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवायचा. असे 4 टर्म्स मिळेल आपल्याला. कोणकोणते पहा. आता याच्यामध्ये जर आपल्याला कोफॅक्टर काढायचे असेल तर पहिला कोफॅक्टर कोणता मिळेल आपल्याला? कॅपिटल मध्ये या A11 चा, स्मॉल A11 चा कॅपिटल A11 कोफॅक्टर मिळेल. ओके. स्मॉल A12 चा कॅपिटल A12. ठीक आहे. या A21 चा कॅपिटल A21, नंतर A22 चा कॅपिटल A22. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. लक्षामध्ये आपण हे सर्व टर्म असे सेपरेट काढू. हा पहिला टर्म झालाय, त्याच्यानंतर मग आपण 1-2 काढू, मग A21 काढू, नंतर मग A22 काढू. असे 4 टर्म्स काढू आणि त्या चारही टर्म्सला आपण असं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यावर त्याला म्हणू आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स. असं आपण तिथे हेडिंग देऊ, कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि हा पार्ट आपण लिहून टाकू समजा. ठीक आहे. किंवा आपण A न घेता कॅपिटल आपण C पण घेऊ शकतो समजण्यासाठी. कोफॅक्टर म्हणजे हा C समजा, कोफॅक्टरचा नाही का, हा C11, C12, C21, C22 असे घेऊ शकतो समजा समजण्यासाठी समजा आपल्याला. ठीक आहे. हा कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला तर याच्यानंतर काय करायचं असते आपल्याला? ट्रान्सपोज. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यावर ट्रान्सपोज म्हणजे हा जो रो आहे त्याचा काय बनवावं लागेल आपल्याला? कॉलम. मग कॉलम बनवायचा कसा आता पहा बरं इथे, सांगा मला. कॅपिटल A11 हा रो आहे ना, तर कॉलम मध्ये लिहायचं आपल्याला. हा A11 झाला, A12 खाली लिहिणार आपण. बरोबर आहे. म्हणजे आपल्या रो फॉर्म मध्ये नाही लिहायचा, कॉलम फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला समजा. ठीक आहे. मग सेकंड रो, सेकंड कॉलम A21. ओके. आणि त्याच्या खाली A22. येतं लक्षामध्ये. हा झाला कोणता? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. याला म्हणतात ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ओके. आणि याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे सांगा मला? A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A. डिटरमिनंट ऑफ A आपण सुरुवातीलाच व्हॅल्यू काढणार आहोत. ओके. आणि इनटू ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ओके. आता समजा डिटरमिनंटची व्हॅल्यू 1 अपॉन समजा डिटरमिनंटची व्हॅल्यू 5 असेल तर इथे घेणार आपण 5. एक एक्झाम्पल घेतो आम्ही समजा. ठीक आहे. आणि जो कोणताही आपल्याला ऍडजॉइंट मॅट्रिक्स मिळाला असेल हा इथे लिहायचा आपल्याला. A11, A21, A12 कॅपिटल मध्ये A12 आणि लास्ट A22. आणि हे झालं आहे इनव्हर्स. बस याप्रमाणे रीत आली लक्षामध्ये काय करायचं आपल्याला. ठीक आहे ना. आज चांगली प्रॅक्टिस करायची घरी जाऊन, कारण की आज हे तुमच्यासाठी नवीन आहे. म्हणून आज प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असेल तर उद्याला मला पटकन विचारा. तुम्ही 4 दिवस होऊ देता त्याच्यानंतर जर विचारणार ते सर्वात मोठं चुकीचं काम आहे. ते आपण वेळ काढून घेतो समजा 4 दिवस आणि त्याच्यानंतर मग आपण विचारतो. ही सबसे गलत बात आहे. आज तुमच्यासाठी मी तुम्हाला काहीतरी नवीन प्रेझेंट केलाय समजा, तर त्याचा विचार आजच करा. चांगला आहे, जितका विचार करू शकता तितका समजा. आणि त्याच्यावर काही डाऊट्स असेल, काही विसरल्यासारखं वाटत असेल, मला पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारा की सर मला थोडं कुठेतरी नाही समजत आहे. मी सांगतो तुम्हाला. इथून 4 दिवसानंतर तुम्ही विचारणार त्याला काही व्हॅल्यू नाही राहील. लक्षात ठेवा. समजलं मी तुम्हाला जितकं सांगितलं आता हे वाला. ठीक आहे. ओके. एखादा क्वेश्चन घ्यायचा मग आता आपण. ओके. ठीक आहे. फाइंड इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स A इज इक्वल टू, सांगा एखादा नंबर कोणता पण, कोणताही सांगा चालेल. किती? 3. ओके. -6 -7. ओके. नाही. बापरे बाप, असे खूप मोठे मोठे नंबर सांगून राहिले तुम्ही तर. म्हणजे मला असं म्हणजे आता आम्ही सरांची परीक्षा घेतो आहे की नाही. आम्हाला सर क्वेश्चन देतात ना, आता आम्ही मोठे मोठे नंबर सांगतो सगळं आहे ना. ठीक आहे. याचा आपण काय काढू आता? इनवर्स काढू. ओके. ठीक आहे. पहा आता बाय ऍडजॉइंट मेथड.
ठीक आहे, सर्वात पहिले आपण काय करू, याला आपण डिटरमिनंट, याला आपण इथे लिहू a इज इक्वल टू 3 मायनस 6 मायनस 7 9. ओके, याच्या डिटरमिनंटची व्हॅल्यू, डिटरमिनंट ऑफ a इज इक्वल टू, याला दोन लाईनच्या मधात लिहावं लागेल. इथे ब्रॅकेट दिलेला आहे, समजा हा मॅट्रिक्स झाला आहे, आपल्या डिटरमिनंट फॉर्म मध्ये लिहायचं आहे 3 मायनस 6 मायनस 7 9. ओके, डिटरमिनंटची व्हॅल्यू, पहिला क्रॉस 3 इंटू 9. ओके, त्याच्यानंतर मायनस मायनस 6 इंटू मायनस 7. ओके, देन 9 3 जा 27, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 6 7 जा 42. ओके, आता याचा आन्सर 12 मधून आपण 7 मायनस केले 5, बरोबर आहे, कॅरी 1. 4 मधून 3 मायनस केले 1 आणि मायनस, बरोबर आहे, मायनस 50. ओके, हा झाला डिटरमिनंट, डिटरमिनंट ऑफ ए. याला आपण वाटल्यास इक्वेशन 1 देऊ शकतो, 2, काही फरक पडत नाही समजा. ठीक आहे, सध्या काही नाही लिहिलं तरी चालेल. इतकं समजलं ना तुम्हाला, डिटरमिनंटची व्हॅल्यू आपण काढू. आता दुसरा पॉईंट कोणता होता यामध्ये, कोफॅक्टर्स. ओके, हे बघा इथे मी हेडिंग टाकतो, कोफॅक्टर्स, कोफॅक्टर्स. ओके, आता सर्वात पहिले ए कोणता आहे पहा, आपल्याला जो दिला आहे 3 मायनस 6 मायनस 7 9. ओके, ठीक आहे, याला आपण काय करू, इज इक्वल टू, याला मी ए स्मॉल 1 1 असं नाव देतो. ठीक आहे, हा A11 असणार आहे, हा काय असणार आहे A12, हा मायनस 7 काय असणार आहे A21 आणि हा असणार आहे A22. ओके, आता आपल्याला A11 चा काय फाइंड करायचा आहे, कोफॅक्टर. ओके, तर आपण सर्वात पहिले A11 घेऊ आपण कॅपिटल. ठीक आहे, किंवा आपण C पण घेऊ शकतो, C घेऊ का त्यामध्ये, चालेल. ओके, ठीक आहे, A11 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आता मला सांगा, मायनस 1 चा पॉवर 1 प्लस 1. ओके, 1 प्लस 1 आणि इंटू या A11 चा म्हणजे या 3 चा मायनर कोणता होईल 9. ओके, इंटू 9. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता मला सांगा 1 प्लस 1 हा जो पॉवर आहे तो काय येईल 2, येईल मायनस 1 चा पॉवर 2 आणि इंटू 9. आता मायनस 1 चा पॉवर 2 मीन्स आन्सर काय मिळेल 1 आणि इंटू 9, तर याचा फायनल आन्सर काय मिळेल 9. ठीक आहे, देन नेक्स्ट A11 झाल्यावर कॅपिटल A12, कॅपिटल A12. ओके, पुन्हा मायनस 1 चा पॉवर काय लिहू आपण 1 प्लस 2, 1 प्लस 2 आणि आता A12 चा म्हणजे मायनस 6 चा मायनर कोणता होईल मायनस 7, मायनस 7 ब्रॅकेट मध्ये मायनस 7 इज इक्वल टू मायनस 1 चा पॉवर. आता मी डिटेल मध्ये लिहितो, नंतर तुम्हाला काय करायचं एकदम फास्ट मध्ये लिहायचं समजा. ठीक आहे, 1 प्लस 2 काय आन्सर मिळेल 3 आणि इंटू मायनस 7. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस 1 चा क्यूब, मायनस 1च आन्सर मिळेल. ओके, मायनस 1 आणि हा मायनस 7, मायनस 1 इंटू मायनस 7 ओनली 7 असा आन्सर मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये आपण A21 काढू आपण, कॅपिटल A21. इथे सुद्धा काय करू आपण मायनस 1 चा पॉवर 2 प्लस 1, बरोबर आहे, 21 काढायचा तर 2 प्लस 1 आणि त्याच्यानंतर A21, हा A21 म्हणजे हा मायनस 7, याचा मायनर कोणता होणार आहे मायनस 6, इथे घेणार आपण मायनस 6. ओके, आता याचा आन्सर मायनस 1 चा पॉवर 2 प्लस 1 मीन्स 3 आणि इंटू मायनस 6. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस 1 चा क्यूब, मायनस 1 आणि इंटू मायनस 6, आन्सर मिळेल 6 1 जा 6. ठीक आहे, आणि लास्ट मध्ये आपण काढणार आहोत A22. ओके, याचा आन्सर मायनस 1 चा पॉवर काय मिळेल, आता थोडं डायरेक्ट कसं लिहायचं आपण 2 प्लस 2 इथेच करायचा, आन्सर येईल 4. ठीक आहे, असं काही स्टेप बाय स्टेप करायची गरज नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता A22 म्हणजे हा टर्म झालाय समजा 9, तर 9 चा मायनर कोणता होईल 3. ठीक आहे ना, या 9 ला आपण म्हणजे हा कॉलम आणि हा रो आपण हाईड करून टाकू, तर आपल्याला नंबर दिसेल 3, तर इथे लिहायचं आपल्याला 3. ओके, आता मायनस 1 चा पॉवर 4, मायनस 1 चा पॉवर 4 काय मिळेल, पॉवर 4 म्हणजे इवन नंबर आहे तो. ठीक आहे, म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला ओनली 1 आणि इंटू 3
तर आन्सर मिळेल आपल्याला 3. ओके, हे 4 कोफॅक्टर झाले. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ कोफॅक्टर एलिमेंट झाले. हे काय झाले आहे? कोफॅक्टर एलिमेंट्स. आता काय काढायचं आपल्याला? कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, हे बघा, देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे. हा, आता कोफॅक्टर मॅट्रिक्स कसं तयार करायचं आपण? ओके, हा A11 त्याच्यानंतर A12, ओके, A21, ठीक आहे, त्याच्यानंतर A22 आणि इज इक्वल टू, आता आपण इथे व्हॅल्यू पुट करून टाकू. A11 पहा त्याची व्हॅल्यू काय काढली आपण? 9. ओके, A12 7, ओके, A21 6 आणि A22 3. येत्या लक्षामध्ये? हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता काय करायचं असतं याच्यानंतर? ट्रान्सपोज करायचं असतं. म्हणजे त्याला काय म्हणू मग? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतात? ऍडजॉइंट. कधी कधी एखादा प्रश्न असा एखाद्या मार्कासाठी येतो की फक्त ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढा. फक्त ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढा. तर फक्त ऍडजॉइंट मॅट्रिक्स पर्यंतच आपल्याला क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. इनव्हर्स वगैरे काढायची गरज नसते तशा क्वेश्चन मध्ये समजा. ओके, हा, आता यानंतर आपण ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा काढायचा? ऍडजॉइंट ऑफ ए. सांगा मला आता. जो तुम्हाला रो दिसत आहे R1 आणि R2 या रोचा कॉलम बनवा. ओके, तर पहिला कॉलम काय येईल मग सांगा मला आता? 9 7 9 7. ठीक आहे. 6 3 रो मध्ये आहे समज 6 3, तर कॉलम मध्ये म्हणजे हा C2 6 3. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे आपण काय केलं, हा जो रो होता समजा, हा रो 9 7 त्याचा आपण काय बनवला आहे? कॉलम बनवला आहे समजा. त्याला म्हणू आपण ट्रान्सपोज करणे. ठीक आहे. सेकंड रो होता, सेकंड कॉलम. ओके, आता काय करायचं? आता फॉर्म्युला घ्यायचा. कोणता फॉर्म्युला आहे मग आता इनव्हर्स काढण्यासाठी? हा, आता फॉर्म्युला आहे A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A आणि इनटू ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बरोबर आहे, ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. हा, आता व्हॅल्यू सांगा मला. 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A, पहा काय काढलं आपण? -15. इथे घ्यायचं आपल्याला -15. आणि ऍडजॉइंट मॅट्रिक्स कोणता काढला पहा आपण आता? 9 6 7 3. बस झाला इनव्हर्स. काय नाही करायचं. डिवाइड करू शकतो आपण, मल्टिप्लाय करू शकतो आपण, समजा करू शकतो आपण. डोंट वरी. आ गया समझ में? त्याला डिवाइड करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप आणखी अजून. हे बघा, 9 वन जा 9 9 अपॉन -15. 6 वन जा 6 6 अपॉन -15. 7 वन जा 7 अपॉन -15. 3 वन जा 3 अपॉन -15. अब इसमें थोड़ा डिवाइड कर देते हैं हम. क्या आंसर आएगा अभी? 3 3 जा 9. ओके, 9 में डिवाइड कर देंगे, 15 में भी डिवाइड कर सकते हैं. 3 5 जा 15, यानी 3 अपॉन -5. ओके, यहां पर 3 2 जा 6, 3 5 जा -5. ओके, यहां पर डिवाइड नहीं होगा, 7 अपॉन -15. और ये 3 1 जा 3 -3 5 जा 15. बस हो गया ए इनवर्स.